नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रम आणि मानिनी या दोघांनी मिळून घरातल्या चारही लोकांना म्हणजेच पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी यांच्या डोक्यात एक किडा टाकून दिला आणि त्यांनी लग्नाबद्दलची पूर्ण व्याख्या बदलवून त्यांना विचार करायला भाग पाडलं. त्यामुळे आता जीवा, नंदिनी हे दोघे जण विचार करत आहेत आणि जीवा आणि नंदिनी या दोघांना विक्रम आणि मानिनी या दोघांचं बोलणं आठवत असतं आणि ते दोघे जण त्याच गोष्टीचा विचार करत बसलेले असतात. तर पुढे इकडे रम्या वसूकडे येते आणि वसूला म्हणते की तू त्या पिहूला दम दिलास. तेव्हा वसू म्हणते की हो, मी चांगलंच घाबरवलंय तिला आणि मी तिला म्हटलं की जर तू माझं नाव घेतलंस ना तर तुला आणि तुझ्या आईबाबांना मी या घरातून हाकलवून देईन. आणि तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं, असं वसू त्या हसूनच रम्याला म्हणते. तेव्हा लगेच रम्या म्हणते की कशाला केलंस तू आई हे, आणि त्या पिहूचं जाऊ दे, पण तुझ्या अशा वागण्यामुळे आपलं कोण तोंड सुद्धा बघणार नाही उद्या, आणि कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस ग तू, असं रम्या जोर जोरात वसूला म्हणत असते. आणि वसू लगेच म्हणते की काही दोंडा वगैरे पडणार नाहीये, कारण ती पिहू सतत मला घाबरवून पळून जायची आणि तिला विचारलं ना की काय सांगायचे तर ती लगेच तत मम करायची आणि मला सतत भीती वाटायची की ती कधी ना कधीतरी माझं नावच घेईन. आणि त्या भीतीचं भूत माझ्या मानगुटीवर बसलं होतं आणि त्यामुळे मी एकदाची ती भीती संपवून टाकली आणि तिला मी इतकं घाबरवलंय ना आणि आता ती माझं नाव घेणारच नाही, असं वसू त्या रम्याला म्हणते. हे ऐकून रम्या मात्र खूपच खुश होते आणि ती वसूला म्हणते की अगाई, जर असं असेल ना तर उद्या नंदिनीचा प्लॅन फसलाच समज. आणि ती खुश होऊन म्हणते की उद्या ती काउन्सिलर येईल आणि पिहू तिच्या समोर काही बोलणारच नाही आणि आपल्याला जी भीती होती ना त्याचा तमाशा सुद्धा होणार नाही, असं म्हणून रम्या खूप खुश होत असते. तेव्हा लगेच वसू म्हणते की अगं, तमाशा तर होणारच ना, नंदिनीला पश्चातापच व्हायला पाहिजे, असं मी काहीतरी उद्या करणार आहे. तेव्हा लगेच रम्या म्हणते की अगाई, तू जरा मला कळेल असं बोलशील का. आणि त्याचवेळी रम्या आणि वसू दोघी जणी एक प्लॅन बनवतात कसं नंदिनीला घरातले सगळे जण बोलतील याचा. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे पार्थ पायऱ्यांवर बसलेला असतो आणि नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते की पार्थ, तुम्ही असे एकटेच का हसताय. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की सवय आहे माझी आणि एखादं मोठं कोडं सुटलं ना की मी असंच स्वतःशी एकटाच हसतो. तेव्हा नंदिनी हसतच त्याला म्हणते की मोठं कोडं, आणि असं कुठलं कोडं सुटलंय. तेव्हा पार्थ म्हणतो की सांगतो मी, पण एका अटीवर. आणि पार्थ तिला कॉफी ऑफर करतो आणि ते दोघे जण कॉफी पीत गप्पा मारत बसतात. आणि नंदिनी म्हणते की आता सांगा बरं कोणतं कोडं सुटलंय. आणि पार्थ सांगू लागतो की तुमच्या बाबतीत असं कधी काही झालंय का, तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमची गाडी एखाद्या खड्ड्यात अडकली आणि तुम्ही ती गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, पण ती गाडी काही बाहेर निघतच नाही आणि मग मागून एखादी गाडी येते आणि ती आपल्याला पुश देते आणि आपण खड्ड्यातून बाहेर निघतो, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत. तेव्हा नंदिनी हसूनच म्हणते की खरं तर एवढी गाडी मी चालवतच नाही, पण खड्ड्यात पडलेल्या लोकांना मात्र मी बाहेर काढले. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की हो ना, बाबांनी सुद्धा आज सेम तसंच केलंय. माझी आणि काव्याची गाडीची लग्नाच्या खड्ड्यात अडकली होती आणि आपल्या काव्या मॅडम काही खाली उतरून धक्का मारून खड्ड्यातून काढणाऱ्या नाहीत आणि मीच आपलं गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, खाली उतरून धक्का मारत होतो, पण गाडी काही खड्ड्यातून निघत नव्हती आणि मी वैतागून गाडीत जाऊन बसलो आणि गाडी अडकलीये तर अडकलीये, गेलं खड्ड्यात, आणि डिवोर्स होतोय तर होऊ द्या डिवोर्स, पण मला आता तसं वाटत नाही, असं म्हणून पार्थ खूपच खुश होतो आणि नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी त्याला विचारते की मग आता तसं वाटत नाहीये, मग कसं वाटतंय. आणि पुढे पार्थ तिला म्हणतो की अहो, बाबा काय म्हणाले ते आठवतंय ना, एव्हरी मॅरेज डिझर्व इन सेकंड चान्स, म्हणजे प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतं. तेव्हा नंदिनी हसतच पुन्हा पार्थला म्हणते की अहो, बाबा काय म्हणाले ते सगळं लक्षात आहे माझ्या, पण तुम्ही काय म्हणाला होता तेही मी विसरलेली नाहीये आणि त्यांना मैत्री रूपी कंदील नकोय, डिवोर्स रूपी बॉम्ब हवाय असं तुम्ही म्हणाला होता आणि आपण त्यांना तो देऊन टाकूयात, आणि म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केलात ना. तेव्हा पार्थ खुश होऊन पुन्हा म्हणतो की अहो, डिवोर्स फाईल केलाय खरा, पण झालाय कुठे. आणि पार्थच्या या बोलण्यामुळे नंदिनी मात्र खूप कन्फ्यूज होते आणि ती म्हणते की एक मिनिट थांबा, मला खरं तर माझ्या बहिणीचा डिवोर्स होऊ नये असंच वाटतं, पण तुम्ही आधी मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं आणि आता काहीतरी दुसरंच सांगताय आणि मला तुम्ही जरा कन्फ्यूज वाटाय. आणि पुढे पार्थ तिला म्हणतो की अहो, मी कन्फ्यूज नाहीये, खरं तर आपल्या पार्टनरचा आईस्क्रीम आपणच खातोय, त्यांना डिवोर्स हवाय म्हणून आपण डिवोर्स देतोय आणि प्रत्येक वेळेस त्यांना जे हवंय ते आपण त्यांना द्यायलाच हवं का, नाही ना. आपण मोठी भावंड, पण आपल्या लहान भावंडांना अकलच नसेल तर आपण शाण्यासारखं वागायचं, म्हणजे काव्याला डिवोर्स हवाय, सो आम्ही डिवोर्स फाईल केलाय. मग आता 6 महिन्याचा कुलिंग पिरियड आहे आणि 6 महिने खूप झाले एखाद्या माणसाला जिंकण्यासाठी. आणि हे ऐकून नंदिनी खुश होते आणि म्हणते की म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की ठरवलं ना तर एखादा आठवडा सुद्धा पुरे, मी माझे प्रयत्न करत राहणार, पण त्यांच्या पुढे पुढे करायची ही चूक मात्र मी पुन्हा
पुन्हा करणार नाही आणि मी त्यांना समजवायला नाही जाणार की लग्न किती ग्रेट आहे हे वगैरे असं काही पटवणार नाही मी त्यांना. तेव्हा लगेच नंदिनी हसत म्हणते की बरोबर, ते केलंही नाही पाहिजे आणि खरं तर नात्यांची मजा हळूवारपणे उलगडण्यातच आहे. आणि पार्थ सुद्धा म्हणतो की बरोबर, मी सुद्धा तेच करणार आहे आमच्या नात्यात. आणि पार्थचं हे सगळं बोलणं ऐकून अचानक नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि लगेच पार्थ तिला विचारतो की तुम्ही काय करताय. आणि नंदिनी पार्थला म्हणते की पार्थ, तुम्ही खूप छान डिसिजन घेतलाय. आणि पार्थ नंदिनीला सुद्धा म्हणतो की तुम्ही सुद्धा छान डिसिजन घ्या ना. आणि नंदिनी पार्थला म्हणते की नाही पार्थ, पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार. आणि मी खूप थकली हो हारून आता, आणि रोज तेच प्रयत्न करून थकली आहे मी. आणि आता आमच्या लग्नासाठी मी कुठलेच प्रयत्न करणार नाही आणि आमच्या लग्नाच्या सगळ्या होप्सच सोडल्यात. हे ऐकून पार्थला मात्र खूप वाईट वाटतं. आणि राहिला प्रश्न जीवांचा, आणि ते काही पार्थ नाहीये आणि ते माझ्यासाठी कुठले प्रयत्न करतील असं मला नाही वाटत. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे पार्थ आणि नंदिनी त्यांचं बोलणं चालूच असतं, पण जीवा मात्र नंदिनीसाठी एक छान असं पत्र लिहित असतो. आणि तो म्हणतो की नंदिनी, लग्नासाठी नाही तर मैत्रीसाठी मी हे पत्र लिहित आहे. आणि आज बाबांच्या बोलण्यामुळे एक कळलंय, आपण आपला वरण भात शोधावा, आपली शांतता शोधावी. आणि तू माझा वरण भात आहेस की नाही हे मला माहित नाही, आणि तुझ्यासोबत मी भांडत असलो तर मला खूप शांत वाटतं, सिक्युअर वाटतं. आणि तो बरंच काही त्या पत्रामध्ये लिहित असतो आणि खूप खुश होतो. आणि त्यानंतर ना तो असं ठरवतो की नंदिनीला कसा त्रास द्यायचा, म्हणून तो सगळा पसारा रूम मध्ये करून ठेवतो. म्हणून तो सगळ्या उशांचे कव्हर काढतो आणि टाकून देतो आणि पसारा करू लागतो. आणि ती चिठी सुद्धा त्या उशी खाली तसंच ठेवतो. आणि इकडे नंदिनी आणि पार्थ दोघे जण बोलत असतात. आणि पार्थ तिला म्हणतो की तुम्ही मला फ्रेंड्स म्हणताय पण फ्रेंडशिप मात्र बांधत नाहीये. आणि नंदिनी पार्थला फ्रेंडशिप बँड बांधू लागते. आणि पुढे पार्थ म्हणतो की ही अशीच मैत्री तुमची आणि जीवाची होऊ दे. नंदिनी म्हणते की तुमची आणि काव्याची मैत्री होऊ दे. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे जीवा नंदिनीची वाट पाहत असतो आणि तिला म्हणतो की अजून कशी काय आली नाही, कारण त्याने पूर्ण पसारा करून ठेवलेला असतो. आणि त्याने जी नंदिनीसाठी चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी तिथेच उशी खाली ठेवलेली असते. आणि त्याला असं वाटत असतं की ती चिठ्ठी नंदिनीने वाचावी आणि त्याला माफ करावं, म्हणून तो तिची आतुरतेने वाट पाहत असतो. पण इकडे नंदिनी मात्र पार्थ सोबत बोलण्यात गुंग असते. आणि जीवाचे मात्र खूप चिडचिड होते. आणि जीवा म्हणतो की हिच्यासाठी काही करायला ठरवलं तर ही नेमकं उशिरा येते. तेवढ्यात नंदिनी येत असते. ते पाहून लगेच जीवा आतमध्ये येतो आणि तो एक्सरसाइज करण्याचं नाटक करतो. आणि नंदिनी त्याला बघून इग्नोर करून तिथून निघून जाते. आणि त्याच वेळी नंदिनी तो पसारा सगळा बघते आणि जीवाला म्हणते की हे कव्हर्स कोणी काढले. आणि नंदिनी तो पसारा आवरत असते आणि तेवढ्यात तिला ती चिठ्ठी दिसते. आणि त्या चिठ्ठीवर चकाचक बाई असं लिहिलेलं असतं, म्हणून नंदिनी ती चिठ्ठी उचलते आणि बघत राहते. आणि ते जीवा मात्र विचार करतो की चला, हिने चिठ्ठी तर उचलली. तेव्हा लगेच तो पुढे काही विचार करणार तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की हे पत्र तुम्ही लिहिलंय. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, हे पत्र बाबांनी लिहिलंय. आणि पुढे पार्थ म्हणतो की नाही, माझ्या हाताला नेलपेंट लावली होती ना म्हणून बाबांनी लिहिलंय. असं म्हणून जीवा खूप वैतागतो आणि नंदिनीला ती चिठ्ठी वाचायला सांगतो. पण त्याच वेळी तिला ते आधीचं लेटर आठवतं जे जीवाने काव्यासाठी लिहिलेलं होतं. आणि ती चिठ्ठी न वाचताच ती जीवाकडे येते आणि त्याच्या हातात ती चिठ्ठी ठेवते. आणि जीवा तिला म्हणतो की अगं तू असं काय करतेस, आणि हे मी तुला वाचायला दिलंय आणि तू मलाच का देतेस, मी वाचू असं म्हणणं आहे का तुझं. पण नाही, नको, मी वाचण्यापेक्षा तूच वाच असंच माझं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं पोहोचेल तुझ्यापर्यंत. आणि जीवा नंदिनीशी बोलतच असतो, पण लगेच नंदिनी त्याला म्हणते की झालं का तुमचं. आणि ती त्याला म्हणते की आता नीट कान उघडे ठेवू नाही का, आणि मी तुम्हाला पत्र दिलंय कारण मला तुमचं कोणतंच पत्र नकोय. आणि प्लीज, आणि यापुढे तुम्ही माझ्यासाठी कुठलंच पत्र लिहू नका. आणि तुमच्या पत्रांची धडकी भरली आहे मला. आणि खरं तर मी अशी मुलगी आहे जिला पत्र लिहायला, पत्र रिसीव्ह करायला खूप आवडायचं, पण मी तुमचं पत्र वाचलं आणि पत्रांविषयी माझ्या मनात भीतीच बसली. असं म्हणून नंदिनी रागारागाने तिथून निघून जाते. आणि नंदिनी गेल्यानंतर जीवा सुद्धा तिच्या मागे मागे जातो. आणि माझ्या मनात खूप भीती असं म्हटल्यावर जीवा तिला म्हणतो की तुझ्या मनात भीती बसावी असं कुठलं पत्र दिलंय मी तुला. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की तुम्ही मस्करी करताय ना माझी. तेव्हा लगेच जीवा म्हणतो की मी मस्करी करत नाही, हे मी खूप सिरियसली विचारतोय, आणि असं कुठलं पत्र मी दिलंय तुला. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की बस जीवा, आणि माझ्या भावना म्हणजे काय मस्करीचा विषय वाटतो का तुम्हाला. कुठलं पत्र दिलंय असं विचारताय तुम्ही मला. आणि विसरला का तुम्ही पत्रात काय काय लिहिलं होतं ते. तुम्ही विसरला असाल पण माझा शब्द आणि शब्द लक्षात आहे. आणि तुम्ही काय लिहिलं होतं पत्रात, मी खूप विचार केला. जितका जास्त विचार करतोय तितकं असं मला वाटतं की आपण एकत्र नाही यायला पाहिजे, आणि तू खूप कुणीतरी छान डिझर्व करतेस. आणि मी खूप प्रयत्न केले पण आपलं नातं मान्य करता येत नाहीये मला. आणि मला असं वाटतंय की आपलं वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा. आणि प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर. हे जे पत्र आहे हे खरं तर जीवाने काव्यासाठी लिहिलेलं होतं, पण चुकून ते नंदिनीने वाचलं आणि तिचा पूर्ण गैरसमज झाला. आणि आता हे सगळं ऐकून जीवाला मात्र धडकीच बसते.
असते आणि तो मनात म्हणतो की हे पत्र तर मी काव्यासाठी लिहिलं होतं, हिच्यासाठी नाही. आणि ही असं का बोलतीये. आणि जीवा पुन्हा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी मात्र जीवाचं काहीच ऐकत नाही आणि ती त्याला म्हणते की आता काहीच बोलू नका आणि आता काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. तेव्हा जीवा तिला म्हणतो की एक मिनिट, मी अगदी काहीच एक्सप्लेनेशन देत नाहीये, मला एवढं सांग की हे पत्र तू कधी आणि कुठे वाचलंस. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की खरंच एवढा विसर पडलाय का तुम्हाला. आणि पुढे ती म्हणते की ज्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक द्यायला आली होती ना, त्या दिवशी वाचलं मी ते पत्र आणि मला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून तुम्ही ते पत्र बेडवर ठेवून गेला होतात ना आणि वाचलं ते मी. आणि त्याच दिवशी तुम्हाला जे हवं होतं ते सुद्धा दिलं मी आणि डिवोर्स पेपर्स सही करून दिले मी तुम्हाला. हे ऐकून जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा लगेच जीवा म्हणतो की म्हणजे ते पत्र वाचून तू त्या डिवोर्सवर सह्या केल्यास आणि ते पत्र तू का वाचलंस. आणि पुढे जीवा तिला म्हणतो की ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच आणि ते पत्र काव्या असं नाव घेताच नंदिनी थकून जाते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे पार्थ हा काव्याच्या शेजारी बसलेला असतो आणि काव्या झोपलेली असते आणि पार्थ तिला म्हणतो की का बरं आपण कोर्टाची पायरी चढलो आणि शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे तुमचा हात पकडून. आणि तेवढ्यात वीज कडाडते आणि काव्या सुद्धा झोपेतच पार्थचा हात घट्ट हातात घेते आणि लगेच पार्थ खुश होतो आणि तो म्हणतो की मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा. तर मित्रांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.